मॉर्निंग. लास्ट लेक्चरला आपण अल्कोहोलचा पार्ट कंप्लीट केलाय. रिएक्शन्स ऑफ अल्कोहोल ड्यू टू ब्रेकिंग ऑफ कार्बन ऑक्सिजन बॉन्ड हा झालाय. त्यानंतर आपण आता फेनॉल स्टार्ट करतोय. फर्स्ट आता फेनॉल्स कशा अभ्यास बघा. व्हॉट इज मीन बाय फेनॉल्स. फेनॉल्स आर फेनॉल मध्ये काय असतं बघा. phenols in which hydroxyl group म्हणजे OH group. hydroxyl group ओके जे आपला OH ग्रुप असणार hydroxyl group is directly attached to the phenols in which hydroxyl group is directly attached to the carbon atom of benzene ring. Okay, directly attached to the carbon atom of benzene. Okay, phenol मध्ये काय असणार आहे. OH ग्रुप हा डायरेक्ट बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला अटॅच असणार आहे. आता बेन्झीन रिंग आपली कशी दाखवणार बघा आपण. ही आपली बेन्झीन रिंग आहे. अल्टरनेट डबल बॉन्ड सिंगल बॉन्ड इथं OH अटॅच आहे. ओके, हा हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप हा बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला आपला अटॅच आहे. बरोबर आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणणार आहे फेनॉल्स असं म्हणणार. ओके, दुसरा आपण फेनॉलचं एक्झाम्पल घेऊया. आता ही बेन्झीन रिंग आहे. टू बेन्झीन रिंगचं कॉम्बिनेशन आपण केलं आहे इथं. ओके, इथं OH टाकूया आपण. ओके, इथं सुद्धा OH हा ग्रुप आहे. हा डायरेक्ट कुठे अटॅच आहे बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला अटॅच आहे. बरोबर आहे. आता लक्षात घ्या हिचं नियम आपलं काय ना. OH ग्रुप डायरेक्ट आपला बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला अटॅच असेल तर आपण काय म्हणतो फेनॉल्स. हा फेनॉल झाला. आणि इथं ह्या कंपाऊंडचं नेम आहे ते आहे आपलं अल्फा नेल्था. ओके, इथं दोन बेन्झीन रिंग एकमेकांना कंबाईन आहेत. ओके, हा कार्बन आहे तो अल्फा येणार. हा बीटा कार्बन. ओके, हा गॅमा. ओके, अशा तीन. ओके, अल्फा नेल्था हे कंपाऊंड आहे. आता हा जो फेनॉल्स आहे त्याच्यामध्ये OH ग्रुप जर डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच नसेल तर तो आपला एरोमेटिक अल्कोहोल असणार. ओके, तो काय असणार आहे एरोमेटिक अल्कोहोल. बघा तर OH ग्रुप म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप. तर OH ग्रुप is the OH group is attached to the OH group is attached to the cytosine of benzene ring. ओके, OH ग्रुप जर बेन्झीन रिंगच्या साइड ला अटॅच असेल तर का टेक द cytosine of benzene ring. OH group is attached to the cytosine of benzene ring. Okay, OH group is attached to the cytosine of benzene ring. Then it is called aromatic alcohol. Then it is called aromatic alcohol. ओके, चलो काय म्हणतोय बघा आपण. जर OH ग्रुप डायरेक्ट बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला अटॅच असेल तर आपण काय म्हणणार फेनॉल्स असं म्हणणार. ओके, आणि OH ग्रुप जर बेन्झीन रिंगच्या साइड चेनला अटॅच असेल. ओके, साइड चेनला अटॅच असेल तर त्याला काय म्हणणार आहे एरोमेटिक अल्कोहोल. ओके, बघा मग की आपली बेन्झीन रिंग असेल ते की बेन्झीन रिंगची आपली साइड चेन असेल त्याला जर OH ग्रुप जर अटॅच असेल
तर आपण ह्याला काय म्हणणार आहे, अरोमॅटिक अल्कोहोल. ओके, हा काय येणार आहे, अरोमॅटिक अल्कोहोल. ओके, लक्षात आलं, अरोमॅटिक अल्कोहोल आहे. ओके, OH हा डायरेक्ट बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला इथं अटॅच नाही, लक्षात घ्या. ओके, तो कुठे अटॅच आहे, आपला साइडचेनला अटॅच आहे. ओके, या कंपाऊंडचं नेम आहे आपलं बेन्झीन. बेन्झीनला CH2 ग्रुप अटॅच असेल तर आपण काय म्हणणार, याला बेन्झील ग्रुप असं म्हणणार. ओके, बेन्झील आणि पुढे काय ना, अल्कोहोल. ओके, बेन्झील अल्कोहोल. ओके, आहे ना बेन्झील अल्कोहोल. तर चलो फिनॉल्स कसा म्हणायचा आपल्याला. ओके, आणि अरोमॅटिक अल्कोहोल कसा म्हणायचा, हा डिफरन्स आहे लक्षात घ्या, फिनॉल्स आणि अरोमॅटिक अल्कोहोल्स मध्ये. ओके, आता ह्यानंतर फिनॉलचं आपल्याला सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन बघायचं. कशावरून, हाऊ मेनी OH ग्रुप इज डायरेक्टली अटॅच्ड टू द बेन्झीन रिंग. ओके, किती OH ग्रुप डायरेक्ट बेन्झीन रिंगला अटॅच आहे त्याच्यावरून फिनॉलचं आपण क्लासिफिकेशन करणार. ओके, कसं क्लासिफिकेशन असेल बघा, द क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. ओके, फिनॉलचं क्लासिफिकेशन बघा कसं असणार आहे आपलं. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स त्यामध्ये फर्स्ट आहे आपलं either we upon on the basis of number of OH groups, okay, attached to the benzene ring. Okay, benzene ring ला attached to the benzene ring. बेन्झीन रिंगला किती OH ग्रुप अटॅच आहे त्याच्यावरून आपण फिनॉलचं क्लासिफिकेशन करणार. चला पहिला आपला येणार फर्स्ट दॅट इज मोनोएटिक फिनॉल्स. फर्स्ट मोनोएटिक फिनॉल्स. ओके, पहिला आपला काय असणार आहे, मोनोएटिक फिनॉल्स असणार आहे. ओके, आता मोनोएटिक फिनॉल्स, मोनो म्हणजे काय येणार आहे, सिंगल. हायड्रिक म्हणजे हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे कुठला ग्रुप असणार आहे, तो OH ग्रुप असणार आहे. ओके, आता मोनोएटिक अल्कोहोल्स OH ग्रुप हा only one OH group is directly attached to the benzene ring. ओके, ते एकच OH ग्रुप बेन्झीन रिंगला अटॅच असणार आहे. इट कंटेन्स only one OH group, okay, attached to the benzene ring. Only one OH groups attached to the benzene ring. Okay, त्याला आपण काय म्हणणार आहे, मोनोएटिक फिनॉल्स. बघा एग्जांपल घेऊया आपण याचे मोनोएटिक अल्कोहोल साठी. हा OH एकच हायड्रॉक्सिल ग्रुप आहे, एकच OH ग्रुप आहे, इथे एकच OH ग्रुप बेन्झीन रिंगच्या कार्बन एटमला अटॅच आहे. हा आपला फिनॉल आहे. सेकंड एक्झाम्पल सेम आपण घेणार आहे. ओके, आपण बघितलेलं आहे की टू बेन्झीन रिंगचं कॉम्बिनेशन आहे आपले. इथं OH आहे, त्याचं नेम आपण काय लिहिलं होतं आता, अल्फा नेप्टॉल. हा कार्बन अल्फा, हा बीटा, हा गॅमा. ओके, हा येणार तो अल्फा नेप्टॉल. ओके, हा येणार तो अल्फा नेप्टॉल आणि ह्याला आपण डायरेक्ट काय म्हणतो, फिनॉल असं म्हणतो. ओके, हा मोनोएटिक फिनॉल आहे, एकच OH ग्रुप प्रेझेंट आहे. ओके, बेन्झीन रिंगला. सेकंड आपण घेणार आहे डायएटिक फिनॉल्स.
डायहायड्रिक फिनॉल्स. डायहायड्रिक फिनॉल्स, डाय मीन्स टू, हायड्रिक म्हणजेच काय, हायड्रॉक्सिल ग्रुप ऑफ OH ग्रुप्स. मग मला सांगायचं डायहायड्रिक फिनॉल मध्ये किती OH ग्रुप असणार आहेत? इट कन्सिस्ट ऑफ 2 OH ग्रुप्स. ओके, मग इट कंटेन्स 2 OH groups, okay, attached to the benzene ring. Okay, दोन OH group इथं benzene ring ला attached असतात लक्षात घ्या. Okay, benzene ला 2 OH ग्रुप अटॅच असतात म्हणून आपण याला काय म्हणणार आहे, डायहायड्रिक फिनॉल्स. लक्षात आलं. आता एक्झाम्पल द्यायचं डायहायड्रिक फिनॉल साठी. की हा पण दिला इथं बेन्झीन रिंगला 2 OH ग्रुप अटॅच आहेत. दुसरा पण आपण घेऊया इथं बेन्झीन रिंग आहे, त्याला इथं 2 OH ग्रुप आपले अटॅच आहेत. ओके, नेम बघायचं 1-2 पोझिशनला जर OH ग्रुप अटॅच असतील तर ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम आहे कॅटेकॉन. ओके, त्याला आपण काय म्हणणार आहे, कॅटेकॉन. ओके, आणि जर OH ग्रुप जर 1-4 पोझिशनला जर अटॅच असतील, 1 आणि 4 पोझिशनला बेन्झीन रिंगच्या, तर आपण त्याला काय म्हणणार आहे, या कंपाऊंडला रिसॉर्सिनॉल. ओके, त्या कंपाऊंडचं नेम काय आपलं, रिसॉर्सिनॉल. ओके, लक्षात ठेवायचं. ओके, ही मोनोहायड्रिक फिनॉल्स आणि हा आपला डायहायड्रिक फिनॉल्स आहे. ओके, त्यानंतर नेक्स्ट आपण बघूया याच्यामध्ये ट्रायहायड्रिक फिनॉल्स. थर्ड क्लासिफिकेशन आहे आपलं. ओके, ट्रायहायड्रिक फिनॉल्स. ओके, ट्रायहायड्रिक फिनॉल मध्ये काय ना 3 OH ग्रुप हे डायरेक्ट आपले काय असणार आहे, बेन्झीन रिंगला अटॅच असणार. चलो, ट्राय मीन्स दी हायड्रिक म्हणजेच काय, हायड्रॉक्सिल ग्रुप. ओके, इट कन्सिस्ट ऑफ और इट कंटेन्स 3 OH groups attached to the benzene ring. Attached to the benzene ring. ओके, लक्षात आलं. आता हा आपला ट्रायहायड्रिक फिनॉल्स आहे. त्यानंतर नेक्स्ट बघा, याचं एक्झाम्पल घेऊया आपण. हे एक्झाम्पल आपण घेतलं. किती OH ग्रुप अटॅच आहेत बेन्झीनला, 1 2 3. ओके, 3 OH ग्रुप्स आपले अटॅच आहेत. आता ह्यामध्ये हा जो OH अटॅच असणारा कार्बन आहे तो आपला फर्स्ट असेल, हा सेकंड असेल आणि हा थर्ड आणि इथं असेल तो फोर्थ असेल. लक्षात घ्या. आता 1 2 4 पोझिशनला हायड्रॉक्सिल ग्रुप आपला अटॅच आहे, त्यामुळे याचं नेम कसं येणार बघा, बेन्झीन 1 2 4 कॉमा, तर बघा 1 2 4 ट्राय. ट्राय मीन्स 3 OH stands for OH groups. ओके, बेन्झीन 1 2 4 ट्रायल. त्या कंपाऊंडचं कॉमन नेम लक्षात घ्या. 1 2 4 ला OH ग्रुप असेल तर त्याला आपण काय म्हणणार, IUPAC डायरेक्ट बेन्झीन 1 2 4 ट्रायल. ओके, OH stands for OH groups. ओके, त्यानंतर नेक्स्ट बघा एक्झाम्पल याचं हे आपण घेऊया. हे एक्झाम्पल आपण घेतलं. आता इथं ऍडजस्टंट पोझिशनला जर OH ग्रुप असतील, ओके 1 2 3 पोझिशन, तर आपण त्या कंपाऊंडला काय म्हणत असतो बघा,
pyrogalon. Okay, name of this compound pyrogalon. Okay, याच्यामध्ये आपले 3 OH ग्रुप्स आहेत. ओके, त्यामुळे ट्रायडिफेनॉल आहे. लक्षात आलं? अशा रीतीने हे क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल आहे. कशावरून? ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ OH ग्रुप अटॅच टू द बेन्झीन. त्यामध्ये मोनोएथिक अल्कोहोल्स, डायएथिक अल्कोहोल्स अँड ट्रायएथिक अल्कोहोल्स. ओके, अशा रीतीने हे क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स आहे. आता ह्या क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल नंतर की फिनॉलचं आपलं सिस्टमॅटिक नॉमेनक्लेचर कसं करायचं अकॉर्डिंग टू कॉमन सिस्टीम आणि IUPAC सिस्टीम, याचे काही एक्झाम्पल्स आपण इथं स्टडी करणार आहोत. ओके, नेक्स्ट बघा क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल्स. क्लासिफिकेशन नंतर नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. ओके, नॉमेनक्लेचर ऑफ फिनॉल्स. फिनॉलचं नॉमेनक्लेचर आपल्याला करायचं. तर फर्स्ट लक्षात घ्या, त्यामध्ये the phenol is hydroxyl derivatives of benzene. Phenol is hydroxyl derivatives of benzene. लक्षात घ्या, फिनॉल आपलं काय हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज आहे. बेन्झीनचा हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह म्हणजे बेन्झीनला हायड्रॉक्सिल ग्रुप म्हणजे OH ग्रुप जर आपण अटॅच केला तर आपल्याला काय मिळेल? फिनॉल मिळेल. ओके, आणि त्यानंतर नेक्स्ट बघा the IUPAC name of phenol. The IUPAC name of phenol. फिनॉलचं IUPAC नेम काय लक्षात घ्या. फिनॉल हे कॉमन नेम आहे. IUPAC नेम फिनॉल इज बेन्झिनॉल. ओके, हे काय आपलं बेन्झिनॉल. ओके, बेन्झीन मधला ई आपण OL न काढलाय. OL म्हणजे काय? हायड्रॉक्सिल ग्रुप, OH ग्रुप. ओके, लक्षात ठेवायचं आहे. चल काय, ही हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्हज आहे. ओके, बेन्झीन आहे. बेन्झीनला आपण OH अटॅच केले की आपल्याला ही फिनॉल मिळणार आहे. ओके, IUPAC नेम कसं आहे आपलं बेन्झीनचा ई आपण OL ने करणार आहे बेन्झिनॉल. ओके, हा फिनॉल प्लस आपण आणखी काय करणार आहे बेन्झिनॉल. ओके, तर चला हा बेन्झिनॉल असणार. आता नेक्स्ट बघा but the common name phenol. The common name phenol is also accepted by IUPAC. The common name phenol is also accepted by IUPAC system. ओके, हे लक्षात ठेवायचं. फिनॉल ही कॉमन नेम आहे. हे IUPAC सिस्टीम ने सुद्धा ऍक्सेप्ट केलेलं लक्षात घ्या. IUPAC सिस्टीमला आपण बेन्झिनॉल म्हणत नाही, त्याला आपण फिनॉल असं म्हणतो. लक्षात. ओके, लक्षात ठेवायचं. त्यानंतर नेक्स्ट बघा the prefixes
आर्थो त्यानंतर मेटा अँड पॅरा in 2, 3, 4 positions of phenol. ओके, आर्थो मेटा आणि पॅरा हे कुठे असणार आहे 2, 3 पोझिशन ऑफ फिनॉल रिस्पेक्टिव्हली. ओके, रिस्पेक्टिव्हली म्हणजे 2 नंबरला जर फिनॉल मध्ये एखादा सबस्टिट्यूएंट असेल ते त्याला आपण आर्थो म्हणणार आहे. 3 नंबरला असेल तर मेटा म्हणणार आहे. 4 नंबर पोझिशनला आपण काय म्हणणार आहे पॅरा पोझिशन म्हणणार आहे. ओके, लक्षात ठेवायचं. हे ही कॉमन सिस्टम आहे ऑफ पोझिशन्स ऑफ फिनॉल रिस्पेक्टिव्हली इन कॉमन सिस्टम. ओके, कॉमन सिस्टम आहे लक्षात. ओके, लक्षात घ्या कसं असणार आहे. हा आपला फिनॉल आहे. ही पोझिशन आपली फर्स्ट असणार आहे. इथं सेकंड, इथं थर्ड, फोर्थ. सेकंड पोझिशनला एखादा सबस्टिट्यूएंट असेल तर आपण आर्थो म्हणणार. ओके, थर्ड पोझिशनला असेल तर आपण मेटा समजणार स्मॉल एम. आणि फोर्थ पोझिशनला असेल तर काय म्हणणार पॅरा समजणार. ओके, अशा पद्धतीने हे सबस्टिट्यूएंटची पोझिशन ही कॉमन सिस्टम मध्ये आर्थो मेटा आणि पॅराने रिप्रेझेंट केली आहे. आणि आयपीएस सिस्टम मध्ये काय असणार आहे 2, 3, 4. ओके, in IUPAC system IUPAC system 1, 2 पोझिशन आपण काय म्हणणार आहे आर्थो. हे आपण आर्थो पोझिशन IUPAC सिस्टम मध्ये आर्थो पोझिशन आपण सेकंड न सांगतो, मेटा पोझिशन थर्ड, पॅरा पोझिशन फोर्थ न सांगत असतो फेनॉल मध्ये लक्षात. ओके, आता हे सगळे नॉमेनक्लेचर्स जे आपले काही पॉइंट्स आहेत. आता ह्याच्यानंतर आपल्याला कॉमन सिस्टम नुसार आणि आयपीएस सिस्टम नुसार आपल्याला कसे नेम देता येणार पर्टिक्युलर कंपाऊंडला ते आपण आता स्टडी करणार. बरोबर. याच्यामध्ये सुरुवातीला आपण घेऊया कंपाउंड्स त्यानंतर आपण कॉमन नेम आणि नेक्स्ट आपलं आयपीएस नेम. ओके, तर फर्स्ट कंपाउंड आपण घेऊया. याच्यामध्ये फर्स्ट मेंबर ऑफ फिनॉल. ओके, बेन्झीनला OH ग्रुप द्यायचा आहे. त्याला कॉमन सिस्टम नुसार आपण काय करणार आहे फेनॉल. ओके, सुरुवातीला कॉमन नेम लिहूया, त्यानंतर आपण आयपीएस लिहूया. सेकंड कंपाउंड घेऊया आपण ओके, अशा पद्धतीने आपण घेतलं. इथं आर्थो पोझिशनला मिथिल ग्रुप आहे. त्याचं नेम काय ना बघा आर्थोक्रिसॉल. हा CH3 जर मेटा पोझिशनला असता 3 पोझिशनला असता तर आपण काय म्हणलं असतं मेटाक्रिसॉल.
आणि हा जर पॅरा पोझिशनला असेल तर पॅराक्रिसॉल. ओके, हा मेटाक्रिसॉल म्हणायचं. फेनॉलला ऑर्थो पोझिशनला CH3 असेल तर ऑर्थोक्रिसॉल, मेटा पोझिशनला CH3 असेल तर मेटाक्रिसॉल, पॅरा पोझिशनला असेल तर पॅराक्रिसॉल. त्यानंतर नेक्स्ट वन हा पण कंपाऊंड घेतला. इथं बघा पोझिशन कुठल्या आहेत, इथं आपली 1 2, इथं 1 2 3 4 नंबरला NO2 ग्रुप आहे आपला. 4 नंबर पोझिशनला सबस्टिट्यूट असेल, 4 नंबरच्या पोझिशनला कॉमन सिस्टीम मध्ये काय म्हणणार आपण, पॅरा म्हणणार. ओके, नेम कसं आहे ना सांगा मग. पॅरा NO2 ग्रुपला आपण काय म्हणतो, नायट्रो, आणि बेन्झीनला OH असेल तर कायला फेनॉल. कसं होणार आहे, पॅरानायट्रोफेनॉल. ओके, हे कसं आहे ना, पॅरानायट्रोफेनॉल. नेक्स्ट वन इथं आपण कंपाऊंड घेऊया. हे कंपाऊंड आपण घेतलं. इथं बघा पोझिशन कुठल्या आपली 1 आणि 2 पोझिशन आहे. 1 2 पोझिशन मध्ये ऑर्थो पोझिशन आहे, सेकंड पोझिशनला आपण ऑर्थो म्हणतो. ओके, आता इथं जर त्या कंपाऊंडला कॉमन सिस्टीम नुसार आपण नेम काय दिलं होतं, आपण क्लासिफिकेशन ऑफ फेनॉल मध्ये बघितलंय. हा फेनॉल कसा आहे आपला 2OH2% आहे. म्हणजे कुठला फेनॉल आहे आपला, हा डायड्रिक फेनॉल आहे. ओके, हा डायड्रिक फेनॉल. नेम काय सांगायचं, काय सांगायचं, कॉमन सिस्टीम नुसार नेम आपण याचं कॅटेकॉल. ओके, तर आपण काय म्हणतो होतो, कॅटेकॉल. त्यानंतर नेक्स्ट आपण घेऊया. इथं OH ग्रुप आहे आणि इथं OH ग्रुप आहे. ओके, पोझिशन कुठले आहेत बघा, ही 1 आहे, 2 आहे, 3 आहे. ओके, इथं 3 1 3 पोझिशनला जर सबस्टिट्यूट असतील, 3 नंबरला OH ग्रुप असेल, परत हा आपला पोझिशन कुठले 3 नंबरला सबस्टिट्यूट नसेल तर मेटा पोझिशन. आता ह्याच कंपाऊंडला आपण काय म्हणतो, 1 3 पोझिशनला OH ग्रुप असेल तर हा डायड्रिक फेनॉलचा एक्झाम्पल आहे. त्याचं नेम काय सांगितलं आपण, रिसॉर्सिनॉल. ओके, हा काय नाव आपला, रिसॉर्सिनॉल. ओके, हा रिसॉर्सिनॉल आला. नेक्स्ट आपण घेऊया. याच्यामध्ये हा कंपाऊंड घेतला आपण डायड्रिक फेनॉलचा. इथं बघा पोझिशन कुठले आहे बघा, 1 2 3 4 1 4 पोझिशनला OH ग्रुप आहे. फेनॉल मध्ये 4 नंबरला OH ग्रुप असेल तर कॉमन सिस्टीम नुसार पोझिशन कुठले असणार, पॅरा पोझिशन 4 नंबरचं. ओके, आता ह्या कंपाऊंडचं कॉमन नेम जे आहे, 1 4 पोझिशनला OH ग्रुप आहे, ह्याचं नेम आहे बघा हायड्रोकिनोन. हायड्रोकिनोन is also called as a quinol. ओके, हायड्रोकिनोन ऑफ quinol असं म्हणतात. ठीक आहे कंपाऊंड. आता आपण ह्याच कंपाऊंडचे आता IUPAC नेम स्टडी करणार आहे. आता पहिला मेंबर याच्यामध्ये फेनॉल आहे. फेनॉलला आपण काय म्हटलं होतं, बेन्झीनचं, ही आपण OL न काढणार आहे, बेन्झीनॉल म्हणतात. कारण का फेनॉल काय आपला हायड्रॉक्सिल डेरिव्हेटिव्ह ऑफ बेन्झीन. ओके, ह्याचं नेम आपलं काय, बेन्झीनॉल. परंतु फेनॉल हे कॉमन नेम हेच IUPAC सिस्टीम ने ऍक्सेप्ट केलंय.
ह्याला आपण फिनॉल सुद्धा म्हणू शकतो, बेन्झिनॉल. त्यानंतर आर्थोप्रिसॉल. आता इथं आर्थो 2 नंबर क्वेश्चन आहे. 2 नंबरला आपला कुठला ग्रुप आहे? इथं मिथिल आहे. हे आपण कसं लिहिणार बघा, 2 मिथिल CH3 ग्रुप मिथिल आहे आणि बेन्झिनला OH तर आपण काय म्हणणार आहे? फिनॉल, किंवा आपण काय म्हणणार? बेन्झिनॉल. 2 मिथिल फिनॉल, 2 मिथिल बेन्झिनॉल. ओके. परत इथं बघा 4 नंबरला कुठला ग्रुप आहे? नायट्रो ग्रुप आहे. तर पॅरा न म्हणता आता IUPAC मध्ये आर्थो पॅरा मेटा असं न घेता आपण काय घेतो? आर्थोला सेकंड पोझिशन, पॅराला 4 आणि मेटाला 3 पोझिशन असतात. ओके. इथे काय ना 4 नायट्रो फिनॉल, 4 नायट्रो फिनॉल. लक्षात आलं? इथे बघा त्या कंपाऊंडला 1 2 पोझिशनला OH आहे, 2 नंबरला OH आहे. याचा नेम आपला डायहायड्रिक फिनॉल आहे. याला काय आपण म्हणणार बघा? पेन्सिन. पेन्सिन E आपण काढणार नाही. एकापेक्षा जास्त OH ग्रुप असेल तर E इज रिटेन, म्हणजे E हा आहे तसाच ठेवला जातो. आणि त्यामध्ये पोझिशन द्या. OH ग्रुप कुठे प्रेझेंट आहे आपले? 1 आणि 2 नंबरला. आणि पुढे काय असणार? डाय. डाय मीन्स 2, OH स्टँड्स फॉर OH ग्रुप. बेन्झीन 1 2 डायस. इथं बघा सेम ह्यासारखं पोझिशन, फक्त OH ग्रुपची डिफरंट आहे. हा सुद्धा काय आपला डायहायड्रिक फिनॉल आहे. ओके. किती क्वेश्चन आहे बघा इथं? 1 आणि 3 नंबरला रिसॉर्सिनॉल कंपाऊंड साठी इथं काय लिहिलं तुम्ही? बेन्झीन 1 3 डायल. ओके. आणि इथं हायड्रोक्विनॉल फिनॉलला OH ग्रुप प्रेझेंट आपला 1 आणि 4 पोझिशन. त्यामुळे इथं काय ना बेन्झीन 1 4. ओके. डायल. ओके. बेन्झीन 1 4 डायल. अशा 3 ही कॉमन आणि IUPAC नेम आहे ह्या कंपाऊंडचे. ओके. आणखी याच्यामध्ये आपण कंपाऊंड लिहूया. हे 5 कंपाऊंड्स आपल्या इथे कंप्लीट झाले. त्यानंतर नेक्स्ट वन 6 नंबरचं कंपाऊंड घेऊ आपण. आता हे सगळे डायहायड्रिक फिनॉल झाले. तर ट्रायहायड्रिक फिनॉलचं एक्झाम्पल घेऊया. 3 OH ग्रुप बेन्झीनला अटॅच असणार आहे. इथं OH ग्रुप असेल, इथं असेल, इथं OH ग्रुप आहे. ओके. लक्षात बघा 3 OH ग्रुप डायरेक्ट बेन्झीनला आपल्या अटॅच आहे. हा ट्रायहायड्रिक फिनॉल आहे. ओके. त्या कंपाऊंडचं एक कॉमन नेम आहे. ते आपलं काय लक्षात घ्या? फ्लोरोग्लुसिनॉल. Name of this फ्लोरोग्लुसिनॉल. नेक्स्ट आपण आणखी एक ट्रायहायड्रिक फिनॉल घेतला. ओके. अशा पद्धतीनं याचा नेम बघा. ऍडजसंट पोझिशनला OH ग्रुप आहे, तर याचा नेम काय होता? आपण क्लासिफिकेशन ऑफ फिनॉल मध्ये आपण स्टडी केलंय. काय होतं याचं नेम? काय होतं सांगा? काय असणार आहे याचं? याचं नेम आपलं पायरोगेलॉन. ओके. नेम ऑफ दिस पायरोगेलॉन. ऍडजसंट पोझिशनला OH ग्रुप आहे. इथं बघा अल्टरनेट, इथं OH, इथं नाही, इथं OH आहे. परत इथं कुठला ग्रुप नाही, इथं OH आहे. अल्टरनेट OH ग्रुप आहे तर फ्लोरोग्लुसिनॉल. आणि ऍडजसंट पोझिशनला OH ग्रुप असेल तर काय म्हणणार आपण? पायरोगेलॉन. लक्षात आलं? आता मग परत बघा इथं आता ह्यांचं IUPAC नेमलं. OH ग्रुपची पोझिशन कुठे आहे बघा? हा कार्बन फर्स्ट आहे, हा सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ, फिफ्थ आणि हा सिक्स्थ. टोटल बघा 1 3 आणि 5
त्या पोझिशनला आपलं काय OH2% आहे. नेम कसं येणार सांगा मग, बेन्झीन. की ऍज इट इज आपण लिहिणार, एकापेक्षा जास्त OH ग्रुप असतील तर बेन्झीन मधला इज आहे तो आपण OL ने रिप्लेस करणार आहे. इज रिटेन, तो आहे कसा देणार, अल्कोहोल सारखंच. ओके, आता मग पोझिशन द्या. 1, त्यानंतर 3 नंबरला आणि त्यानंतर 5 नंबरला बेन्झीन 135. ओके, पुढे काय ना ट्रायल. ओके, बेन्झीन 135 ट्रायल. इथं मग कसं बघा, त्यामध्ये पोझिशन अर्धी सरळ आहे. हा 1 नंबरला, हा 2, हा 3. ओके, इथं येणार बेन्झीन 1, 2, 3. ओके, पुढे काय ना ट्रायल, बेन्झीन 1, 2, 3 ट्रायल. लक्षात. अशा पद्धतीने हे फिनॉलचे काही एक्झाम्पल्स होते, यांचे कॉमन सिस्टम नुसार आणि IUPAC सिस्टम नुसार हे नॉमेनक्लेचर होतं. बरोबर आहे, इथे लक्षात ठेवा. आता यानंतर नेक्स्ट आपल्याला मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल स्टडी करायचं आहे. फिनॉलचं फॉर्मेशन कसं करायचं हे त्याच्या मेथड्स आपल्याला स्टडी करायचं आहे. बघा, methods of preparation of phenols. Okay, फिनॉलच्या आपल्या मेथड्स ऑफ प्रिपरेशन आहे. फिनॉलचं फॉर्मेशन आपण कसं करणार आहे, यामध्ये पहिली सिस्टीम आहे मी किंवा पहिली मेथड आहे फ्रॉम क्लोरोबेन्झीन. ओके, क्लोरोबेन्झीन पासून आपल्याला फिनॉलचं फॉर्मेशन करायचं आहे. फ्रॉम क्लोरोबेन्झीन ह्याच मेथडला आपण डोस प्रोसेस असं म्हणतो. ओके, these are called as a dose process. ओके, बघा मग या डोस प्रोसेस नुसार आपल्याला फिनॉलचं फॉर्मेशन हे कसं करता येईल. When chlorobenzene is treated with or fused with sodium hydroxide at high temperature and pressure to form a sodium phenoxide, and this sodium phenoxide on acid hydrolysis to form a phenols. ओके, बघा दोन स्टेप मध्ये आपली रिएक्शन होणार आहे. स्टार्टिंग मटेरियल क्लोरोबेन्झीन आहे, क्लोरोबेन्झीन पासून फिनॉल करणार आहे. प्रोसेसचं नेम काय आपलं डोस प्रोसेस. ओके, याच्यावरती तुम्हाला शॉर्ट नोट सुद्धा विचारले जाते. बघा कसं येणार, हा आपला फिनॉल फॉर्मेशन, स्टार्टिंग मटेरियल क्लोरोबेन्झीन, ओके, हा आहे आपला क्लोरोबेन्झीन. ओके, बेन्झीनला क्लोरीन आणायचं म्हणून याचं नेम काय आपलं क्लोरोबेन्झीन. ओके, मग हा जो क्लोरोबेन्झीन आहे याचं फ्युजिंग करायचं आहे कुणाबरोबर, NaOH बरोबर. ओके, सोडियम हायड्रॉक्साइड NaOH बरोबर फ्यूज करणार आहे आपण हाय टेम्परेचर आणि प्रेशरवर. टेम्परेचर आपलं किती असेल 623 Kelvin temperature and 300 atmospheric pressure. त्या प्रेशरला पहिल्या स्टेप मध्ये सोडियम फिनॉक्साइडचं फॉर्मेशन
हा फेनॉक्साइड फॉर्म कसा होणार बघा. हा जो NaOH आहे त्यामधला NaO आहे तो क्लोरीनला काय करणार आहे आपला रिप्लेस करणार लक्षात घ्या. ओके, हा NaO आहे याच्यामध्ये काय असेल आपलं Na+OH- आहे. Na+OH- झालं परत हा O ह्याला अटॅच होणार. ओके, की आपला NaO आणि इथला Cl ते Cl रिप्लेस होणार बेन्झीन पासून. सेम बेन्झीन रिंग काढून घ्या. Cl आपला रिप्लेस होणार आहे. कशा रिप्लेस होणार आहे ONa. की इथं काय होणार O- Na प्लस. ओके, प्लस कुठला काय होणार बघा. इथं आपण बॅलन्सिंग करण्यासाठी आपण इथं काय घेणार बघा. ओके, 2 मॉलिक्युल्स ऑफ NaOH. ओके, NaOH चे 2 मॉलिक्युल्स घेणार. सोडियम हायड्रॉक्साइडचे हे 2 NaOH आहे. त्यामधला एक जो Na आहे तो आपला इथं अटॅच झाला. एक O- आणि एक Na+ ह्या बेन्झीनला अटॅच झाला. ओके, परत मग राहिला किती सोडियम आपल्या ह्याच्यामध्ये एकच सोडियम राहिला. हा एक सोडियमचा ऍटम आणि इथला एक Cl हा आपल्या इथं NaCl चा मॉलिक्युल आहे. ओके, लक्षात हा सोडियम आणि हा क्लोरीन NaCl मिळाला. प्लस काय ना बघा काय काय राहिलं आपल्या याच्यामध्ये. इथले 2 सोडियम मधला एक सोडियम आपला इथे गेला. दुसरा सोडियम त्या क्लोरीन बरोबर NaCl चा फॉर्म केला. आता राहिले काय एक ऑक्सिजन पण इथे गेला. NaOH मध्ये इथं 2 हायड्रोजन आणि एक ऑक्सिजनचा ऍटम राहिलाय फक्त आपला. ओके, त्यामुळे इथं 2 हायड्रोजन एक ऑक्सिजन काय मिळणार H2 मॉलिक्युल्स. ओके, आता सोडियमला हा आपला ग्रुप अटॅच आहे O- Na+. त्याला आपण काय म्हणणार सोडियम. ओके, फिनॉल मधला ओके हा सोडियम आहे. सोडियम इथं जर Na+ नसता OH असता डायरेक्ट त्याला आपण फिनॉल म्हटलं असतं ना. फिनॉल मधला H आपला Na+ ने रिप्लेस झाला इथं लक्षात घ्या. ओके, अशा पद्धतीने आहे. ओके, याचं नेम काय सोडियम फेनॉक्साइड. ओके, फेनॉलला ऑक्सिजन अटॅच आहे त्यामुळे फेनॉक्साइड म्हणणार. जसं अल्किल ग्रुपला ऑक्सिजन अटॅच आहे काय म्हणतो आपण अल्कोऑक्साइड. तसं फेनॉलला ऑक्सिजन फेनॉक्साइड. नेम काय नाहीचं सोडियम फेनॉक्साइड. लक्षात हा सोडियम फेनॉक्साइड फर्स्ट स्टेप मध्ये आपला फॉर्म झाला. आणि मग सेकंड स्टेप मध्ये काय होणार बघा. हाच सोडियम फेनॉक्साइड आपण इथे यूज करणार आहे. हे सोडियम फेनॉक्साइड O- Na+ हा सोडियम फेनॉक्साइड याची ट्रीटमेंट आपण कुणावर करणार डायल्यूट HCl बरोबर ट्रीटमेंट करणार आहोत. ह्या डायल्यूट HCl बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर ओके स्मॉल हीटिंग करायचं तो हीटिंग चा सिंबल आहे तो. त्या डायल्यूट HCl बरोबर ट्रीटमेंट केल्यानंतर इथला जो सोडियम आहे तो सोडियम ओके हा इथं रिमूव्ह होईल. हा Na+ आणि इथला Cl NaCl चा मॉलिक्युल तयार होतो आणि हा जो H आहे तो डायरेक्टली हा ऑक्सिजनला अटॅच होतो. त्यावेळी काय मिळेल बघा इथं आपल्याला अशा पद्धतीने हा प्रोडक्ट मिळेल. ओके, इथे येणार OH. ओके, आपला फिनॉल झाला. हे H इथं आला ऑक्सिजनला Na आणि Cl काय मिळालं NaCl. ओके, लक्षात. आता मग हा कंपाऊंड कुठला झाला आपला बेन्झीन रिंगला डायरेक्ट OH अटॅच आहे काय मिळाला आपल्याला हा फिनॉल मिळाला. ओके, हा काय आहे आपला फिनॉल. बघा 2 स्टेप मध्ये आपली रिएक्शन आहे. क्लोरोबेन्झीन पासून फिनॉलचं फॉर्मेशन आहे. ओके, दोन प्रोसेस नुसार. तर हा जो क्लोरोबेन्झीन आहे त्याची NaOH बरोबर फिजिंग केलं तर पहिल्या स्टेप मध्ये आपल्याला सोडियम फेनॉक्साइड मिळणार आहे.
ते सोडियम फिनॉक्साइड आणि हा तयार झालेला सोडियम फिनॉक्साइड याची डायरेक्ट HCl बरोबर रिएक्शन केली तर आपल्याला काय मिळेल फिनॉलचं फॉर्मेशन मिळणार लक्षात अशा पद्धतीने टू स्टेप मध्ये ही रिएक्शन विचारली जाते क्लोरोबेन्झीन ऑन फ्रीजिंग विथ NaOH at high temperature and pressure to give sodium phenoxide and this sodium phenoxide on treatment with direct HCl to give phenol. ओके आता ह्या प्रोसेस मध्ये तुम्हाला क्वेश्चन याच्यावरती राईट नोट ऑन दोज प्रोसेस असं विचारलं जाऊ शकतो लक्षात ओके किंवा हाऊ विल यू प्रिपेअर हाऊ विल यू प्रिपेअर फिनॉल फ्रॉम क्लोरोबेन्झीन तर दोज प्रोसेस आपल्याला आयडेंटिफाय करता आलं पाहिजे ओके लक्षात त्याची ही पहिली मेथड्स आहे प्रिपरेशन ऑफ फिनॉल्स ओके आता त्यानंतर आपण आता नेक्स्ट लेक्चरला याच्यामध्ये क्लोरोबेन्झीन पासून आपण रॅसिन मेथड आणि क्युमिन्स मेथड याच्यापासून सुद्धा फिनॉल फॉर्मेशन आपण स्टडी करणार आहे ओके थँक्यू